कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात नवरात्रानिमित्त नियोजन सुरू असून कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सव काळासाठी मंदिर प्रशासनाचं सुयोग्य नियोजन सुरू आहे। तर मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाची आपली सगळी तयारी सुरू आहे। सध्या गरुड मंडपाचं काम उतरवण्याचं काम सुरू असल्यामुळे ते उद्यापर्यंत उतरवल्यावर स्वच्छतेचे काम उद्यापासून सुरू होईल। त्यानंतर येत्या आठवड्यात पूर्ण दागिने स्वच्छतेपासून मंदिर स्वच्छतेचं काम पूर्ण करून घेऊन आपण येणाऱ्या भाविकांचे दर्शन मंडप, दर्शन रांग, त्याचबरोबर स्वच्छतागृह, पाणी पिण्याचं पाणी याच्या सर्व सुविधा वाढीव पद्धतीनं गृहीत धरलेल्या आहेत। भाविकांची संख्या वाढती राहील ह्या अपेक्षेनं आपण नवीन 20 कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत। त्याचबरोबर 64 मोबाईल टॉयलेट आपण विविध ठिकाणी, पार्किंगच्या ठिकाणी त्यांची सोय होईल अशा पद्धतीने केलेले आहेत। बॅरिकेटिंग आवश्यक त्या ठिकाणी आपण केलेलं असून दर्शनाचा वेळ कमीत कमी राहील या दृष्टीनं कशा पद्धतीनं आपल्याला दर्शन रांग ठेवता येईल ह्याची पण आपण सोय केलेली आहे। दर्शन रांगेमध्ये वृद्ध लोकांना बसण्यासाठी म्हणून आपण बेंच पण ठेवतोय, म्हणजे बाकडी पण आपण त्याच्यामध्ये बसण्याची सोय पण त्यांची एका बाजूला राहील रांगेच्या, अशा पद्धतीनं पण आपण ही सोय यावेळी केलेली आहे। येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगचा मोठा विषय असतो आणि त्यानंतर शहरातील स्क्रीनच्या संदर्भात आपण शहरात जवळजवळ 11 ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करतोय। पार्किंगसाठी आपण कालच्या बैठकीमध्ये रिंग रोडच्या परिसरात जास्तीत जास्त पार्किंग असावं अशी शिफारस केलेली आहे। जर रिंग रोडच्या आसपास असणाऱ्या जागेत तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था केली किंवा जर खाजगी जागा असेल तर त्यांनी पण तिथं जर पुढाकारानं स्वतः पार्किंगची व्यवस्था केली तर महापालिकेनं तिथून बसेसची व्यवस्था मिरजकर तिरटी किंवा बिंदू चौकपर्यंत करायची तयारी दर्शवली आहे। त्यामुळं निर्माण चौक, आयसोलेशन हॉस्पिटल या परिसरात, रिंग रोडच्या परिसरात जिथं जिथं जागा मिळतील त्या पद्धतीनं पार्किंगची आपण शहराच्या बाह्य भागात जास्तीत जास्त व्यवस्था होण्याची तयारी करतोय, जेणेकरून शहरात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम वाढणार नाही अशा पद्धतीने हे नियोजन राहील। अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार। जालन्यातल्या चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं असून काल वडीगोद्री इथे मराठा आंदोलक जरांगे यांना भेटण्यासाठी गेलेले मराठा बांधव आणि ओबीसी बांधव आमने सामने आले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील झाली आहे। काल वडीगोद्री तिथे बळीराम खटकेंनी आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या। आमचे पोरं शांततेत चालले असताना त्यांनी आमच्या पोरांना मारहाण करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अन्यथा आम्ही पोलीस स्टेशनहून हलणार नाही। अनिल मदान। काल अंतरवाली सराटी इथे आमचे काही मराठा बांधव मनोजदादा जरांगे यांच्या भेटीसाठी जात असताना वडीगोद्री येथे ओबीसी बांधव काही तिथं आमरण उपोषण करत आहे। तो कोणी बळीराम खटके नावाचा माणूस आहे, त्या माणसानं ज्या भगव्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला आहे तो झेंडा फाडला आणि समस्त महाराष्ट्राचा त्याने अपमान केला। कारण शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नाही, परंतु संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्याला तात्काळ अटक ही झालीच पाहिजे। शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। तो जोपर्यंत तो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा या तरुण बांधवांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे। आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आमचा चंदनझिरा सकल मराठा समाजातर्फे सशक्त पाठिंबा आमचा। जगन्नाथ कारभारी चव्हाण। न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार। नवी मुंबईमधील वाशीमध्ये मिशन फिट भारत अंतर्गत एकाच वेळी 4000 पेक्षा जास्त नागरिकांनी शारीरिक फिटनेसचे धडे दिले असून मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या व्याधी आणि लवकरच येणारा लठ्ठपणा यावर जनजागृती आणि उपाय म्हणून एकाच वेळी जगातील सर्व मोठे प्रशिक्षण वर्ग भरवले होते। यावेळी नागरिकांनीही मोठा सहभाग नोंदवला होता। तर आम्ही केलेला प्रयोग यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे। Breathe your legs.
आज आम्ही भारतामध्ये एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, लठ्ठपणा आणि लाईफस्टाईल डिझिजेस हे भारतामध्ये खूप एकदम फास्ट वाढत चाललेलं आहे आणि लोकांना जागृत करण्यासाठी फिटनेसबद्दल, न्यूट्रिशन हॅबिट्सबद्दल त्याकरता आम्ही हा प्रोग्राम केलेला आहे. जवळजवळ 4000 पेक्षा जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. प्रत्येक घरात एक वेलनेस कोच असणं खूप गरजेचं आहे आणि हेच आमचा प्रयत्न आहे. सो आमचा जो मिशन आहे, मिशन फिट भारत, ओके, हमारा देश हमारी जिम्मेदारी, हा जो आमचा मिशन आहे हा प्रत्येक घरात पोहोचवायचा आहे, हेच आमचा प्रयत्न. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. त्या महिलेवर कठोर कारवाई न झाल्यास शेतकरी संघटना महिला आघाडी आक्रमक होईल, तर इथून पुढे देणार ईट का जवाब पत्थर से. मी डॉक्टर प्रगती खरे चव्हाण, आदरणीय रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना महिला आघाडी प्रमुख, महाराष्ट्र राज्य. ज्या महिलांच्यावरती ज्या काही आता लहान मुली, महिला, वृद्धांच्या वरती एवढा अन्याय अत्याचार होतोय की जर का आपली ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीची भूमी हे असताना देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय काय, तर याच्यासाठी आम्हाला तो आळा घालणं गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी आता डॉक्टर मोमिता देबनाथचं प्रकरण झालं, रामनगरचं प्रकरण झालं, पुन्हा कासारवाडीचं प्रकरण झालं, तुमच्या राधानगरीचं प्रकरण झालं, ही अशी प्रकरणं सारखी वारंवार घडत आहेत आणि आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने त्या लोकांना शिक्षा दिली जात नाहीये. पोलीस प्रशासन सुद्धा मला वाटतं झोपल्यासारखं आहे. आता मेन मध्ये बाकीच्या लोकांना म्हणजे शिक्षा कमीत कमी ते कोर्ट जेलमध्ये तरी आहेत, पण जी कासारवाडीची जी महिला आहे त्या कासारवाडीच्या महिलेला 24 तासाच्या आतमध्ये बेल मिळाला आणि ती बाई आता सध्या मोकाट आहे. तर ह्या बाईला जर का आम्ही कोर्टाने जर का नाही अटक केली, म्हणजे कोर्ट अटक करू शकत नाही, पण कोर्टाने ऑर्डर द्यावी की बाबा ह्या बाईला आम्ही जेलच्या ऑर्डर काढतोय, असं जर का नाही केलं तर त्या टोप गावामध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर आमच्याकडून असं आंदोलन होईल की इथून पुढचा जो नराधम आहे तो कुठल्याही लहान मुलीच्या, महिलेच्या आणि वृद्धाच्या नादाला लागणार नाही आणि आम्ही इथून पुढचं जे आहे ते ईद का जवाब हा त्यांना पत्थरसेच आमच्याकडून दिला जाईल. ही आमची शेतकरी संघटना आणि दुसरं म्हणजे मी दयावान सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून पण काम करते आणि हे सगळे मिळून आणि माझ्या बरोबर दलित पॅंथरच्या राज्याच्या अध्यक्ष आता सध्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, प्लस जिल्हाध्यक्ष आहेत सविता शिंदे मॅडम, कविता मगरे मॅडम राज्याचे अध्यक्ष आहेत, पुन्हा शहर अध्यक्ष वगैरे आहेत. अशा आम्ही सगळ्या महिला मिळून इथून पुढं आम्ही असं त्यांना हे करू की इथून पुढची त्यांची गाठ ही शेतकरी संघटनेशी आणि आमच्या सगळ्या महिला आघाडीशी असणार आहे. आम्ही शांत बसणार नाहीये. आम्हाला इथून पुढे जेलमध्ये कायमचं जरी जाऊन बसायला लागलं तर चालेल, पण आम्ही ईट का जवाब पत्थरसेच आम्ही देणार इथून पुढे. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.